तुम्हाला सुट्टी नाही, पण तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चलू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीला सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना, काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगाय, चाल मी जे आर काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार, कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे म्हणत, कशाला बोलू आम्ही तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा जी आर तुम्ही का काढता? इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र मागे अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत, का तर त्यांना विश्वास आरक्षण देऊ शकतो. आता तो म्हणजे 1 महिन्यात जी आर काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला विचारासाठी बोलावलं, नाही बापू काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी? मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का? म्हणजे वेळ द्यायचा, 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, आम संस्थांच्या गॅझेटियरचा जे आर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जे आर काढला त्याच धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्याच्यात त्या जे आर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. त्या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जे आर निघणार आहे तो 1994 ला जसा जे आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जे आर काढल्याने 94 ला 1 दिवसात आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही, मग मी खोटा ठेवतो. तुम्ही खोटी थोडी की मी खोटा ठेवला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून, खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमाची करत काय मी तर पैसे तर फडून पडल, पण खोटं बोलून पैसे पद मारायला नाही कमवायचे. कमिणारी गॅंग दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांत राहतो, यांच्यात नाही कतकली. मी शांत राहतो, एका दिवसात भोगा करते. एका